शकतो। तुम्ही मूग डाळीचा सुद्धा इथे वापर करू शकता। एकदम छान ही डाळ तयार होते। झटपट आपलं इथं डाळ तयार होते, वेळ लागत नाही। फक्त आपल्याला इथे डाळ शिजलेली पाहिजे, बाकी आपल्याला वेळ लागत नाही। दुधी आणि पालक पटकन आपल्या इथे शिजले जातात। डाळीचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं असेल तर आपण इथे घेऊ शकतो। चवीपुरतं आपल्याला इथे घालायचं आहे मीठ। एक उकळी आल्यानंतर आपल्या इथे मस्त फोडणीची डाळ तयार होते, फिक्की। एक उकळी आल्यानंतर इथे आपली मस्त फिक्की फोडणीची डाळ आपली इथे तयार होते। डाळीला खळखळून उकळी आलेली आहे आणि दुधी भोपळा याच्यामध्ये छान शिजलेला आहे। पालक शिजायला आपली वेळ लागत नाही। इथे आपली फिक्क वरण तयार आहे। या पद्धतीने झटपट फिक्क वरण करून बघा। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे। इथे मी घालते कढीपत्ता।